सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपण गुरुपौर्णिमा विशेष झटपट अशी कुकरमध्येच 10 मिनिटात मऊ लुसलुशीत लापशी बनवणार आहोत। बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागते, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। लापशी बनवण्याकरता कुकर गॅसवरती ठेवून 2 चमचे एवढं तूप घालायचं आहे। तूप गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला लापशीचा रवा घालायचा आहे। तर इथे 1 कप एवढा मी रवा घातलेला आहे। सोबतच 2 चमचे आपल्याला सुकलेलं खोबरं घालायचं आहे। तर सुकलेलं खोबरं पातळ स्लाइसमध्ये कापून घ्यायचं आहे। आता हा लापशीचा रवा आणि खोबरं आपल्याला छान असं रंग बदलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। तर बघा याचा रंगही बदललेला आहे आणि मस्त असं खमंग वास सुटलेला आहे। आता लापशी शिजण्याकरता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर 2 फुल कप आणि 1 अर्धा कप असं 2.5 कप यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर यापेक्षा कमी पाणी वापरायचं नाही, नाहीतर लापशी व्यवस्थित शिजणार नाही। थोडं जास्त पाणी झालं तरी देखील चालेल। कढईमध्ये लापशी शिजवायची असेल तर 3 कप पाणी लागतं आणि कुकरमध्ये शिजवायचे असेल तर 2.5 कपामध्ये व्यवस्थित लापशी शिजते। यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। चमच्याच्या मदतीने हे एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावून सुरुवातीला आपल्याला मोठ्या गॅसवरती 1 शिट्टी घ्यायची आहे। त्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला पुन्हा एकदा दुसरी शिट्टी घ्यायची आहे, म्हणजे कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे। कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर 5 मिनिटं कुकर असाच थंड होऊन द्यायचा। त्यानंतर कुकरचं झाकण काढून यामध्ये आपल्याला किसलेला गूळ घालायचा आहे। तर 1 कप इथे मी किसलेला गूळ यामध्ये घालून घेते। तुम्हाला जर लापशी एकदम कमी गोड किंवा एकदम जास्तच गोड हवी असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। यानंतर गूळ यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। गरम असल्यामुळे गूळ छान पटकन वितळला जातो। गूळ यामध्ये विरघळल्यानंतर थोडीशी लापशी आपल्याला अशी पातळ दिसते। यानंतर आता 2 मिनिटं ही लापशी आपल्याला अशीच परतवून घ्यायची आहे। रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, खूप छान लागते। आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे। शेवटी यामध्ये 1 छोटा चमचा एवढी विलायची पावडर घालायची आहे। विलायची पावडर आता यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घालू शकता। तर ड्रायफ्रूट्स घालताना सुरुवातीला तुपामध्ये छान असे परतून घ्या। लापशीची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी सोप्या पद्धतीने पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर खाताना यावरती थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।